मंडळी, आणि आता बोर्डिंग पास स्कॅन करून आम्ही निघालेलो आहोत प्रत्यक्षात आपल्या फ्लाईटकडे. आणि इथे आपल्याला दिसत आहे ती गोव्याहून दिल्लीला जाण्यासाठी एअर इंडियाची फ्लाईट. तर आतमध्ये प्रत्यक्ष एंट्री करण्या अगोदर पुन्हा एकदा आपलं बोर्डिंग पास स्कॅन करून आम्ही इथे आत एंट्री केलेली आहे. आणि इथे हवाई सुंदरीने सर्वांचं अगदी हसतमुखानं स्वागत सुद्धा केलेलं आहे. फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहोत आमच्या फ्लाईटच्या टेकऑफसाठी. तर त्या अगोदर आम्ही लावलेले आहेत आमच्या आता सीट बेल्ट्स. मास्क को अपनी ओर. आणि जर आपल्या फ्लाईटमध्ये काही इमर्जन्सी आली तर त्यासाठी कोणत्या प्रिकॉशन्स घ्यावे लागतील हे आधीच आपल्याला केबिन क्रू इथे सांगताना दिसत आहेत. आणि त्यांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स आपल्या डोक्यावरून जरी गेल्या तर इथे मॅन्युअल्स ठेवलेलं असतं, तर ते आपण वाचू शकतो. तर चला आता फायनली आपली फ्लाईट टेक ऑफ करताना इथे तुम्हाला दिसत आहे. अपना मास्क लगाने के बाद गोवा टू दिल्ली फ्लाईटने आपल्याला लागणार आहेत आता 2.5 ते पावणे 3 तास. तर त्यासाठी अशी टाइमपास आमचा इथं चालू आहे. तर थोडा टाइमपास केल्यानंतर आता आम्हाला भूक लागलेली आहे. तर त्यासाठी थोडं मी घरातूनच जे आणलं होतं तेच आम्ही खाल्लेलं आहे. तर फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत दिल्लीमध्ये. फ्लाईटमधून उतरण्या अगोदरच किती नंबर बेल्टवरून आपले लगेज आपल्याला मिळेल तो नंबर आपल्याला आधीच दिला जातो. नमस्कार, दिल्ली के इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे टर्मिनल 3 पे आप सभी का स्वागत है. तर बेल्ट नंबर 7 वरून आम्हाला आमची लगेज कलेक्ट करायची होती, तर तिकडेच आता आम्ही निघालेलो आहोत. दिल्लीतले हे इंदिरा गांधी एअरपोर्ट बरंच मोठं आहे. आम्हाला दिलेला जो 7 नंबर बेल्ट आहे तर तो त्यामुळे बरंच लांब होता आणि बरंच आम्हाला तिथे चालत जावं लागलं. आलेला आहे नंबर 7 आणि जी आपण गोव्यात आपली चेक इन बॅग जमा केली होती तर ती आता इथून मी कलेक्ट करत आहे. तर फायनली आता माझी बॅग मला दिसलेली आहे आणि ती घेऊन आता मी निघतोय डायरेक्ट दिल्ली रेल्वे स्टेशनसाठी. तर कारण आम्हाला आता इथून पुढे जायचं आहे देहरादूनला. तर त्याच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तर तोपर्यंत बाय.